नमस्कार मित्रांनो, मी सुशील माडे. आज पुन्हा एकदा आपल्यासाठी नवीन विषयावर टॉपिक घेऊन येतो आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला माहिती देणार आहे NPCIबद्दल. तुम्ही NPCIबद्दल बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला NPCIबद्दल माहिती असेलही. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की NPCI म्हणजे नेमकं काय. काही जण त्याला NPC म्हणतात, काही जण त्यांना NPCI म्हणतात. तर मित्रांनो, पहिल्यांदा मी तुम्हाला एक सांगतो की आधार लिंकिंग आणि NPCI लिंकिंग या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. जर तुमचं एकापेक्षा अधिक बँकांमध्ये खातं असेल तर त्यापैकी कुठलं तरी एकच खातं हे NPCIला लिंक असतं. NPCI मीन्स नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय भुगतान प्रणाली. NPCIची स्थापना 2008मध्ये झाली. तर भारतामध्ये डिजिटल क्रांती घडवून आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI आणि IBA म्हणजेच इंडियन बँक असोसिएशन या सगळ्या बँकांनी व RBIनी मिळून NPCIची स्थापना केली. NPCIची स्थापना करण्यामागे त्यांचा एकच हेतू होता की भारताची जी डिजिटल पेमेंट सिस्टीम आहे ती डेव्हलप व्हायला पाहिजे. आधी पेमेंट ट्रान्सफर झाल्यानंतर काही तासांनी लोकांना पेमेंट मिळत होतं. जशी NPCI आली त्यामुळे पेमेंट सुलभरित्या ट्रान्सफर होऊ लागले. पेमेंट हे DBTद्वारे लोकांना मिळू लागले. DBT मीन्स काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे आधी अकाउंट बेस IFSC कोड या बेसने पेमेंट जास्त व्हायचे. आता आधार बेस पेमेंट म्हणतो त्याला, AEPSने म्हणजे आधार एनेबल पेमेंट सिस्टीम याद्वारे आता पेमेंट सुलभरित्या होत असतात. तर मित्रांनो, NPCIची जेव्हा स्थापना झाली तेव्हा ज्या राष्ट्रीयकृत बँक होतात त्या बँकिंगच्या असोसिएशनमध्ये होतात. राष्ट्रीयकृत बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक यासारख्या अशा बऱ्याच नॅशनलाइज ज्या बँका होतात यांच्या संयुक्त विद्यमाने NPCIची स्थापना झाली. आणि त्याच्यावर वॉच म्हणून RBIचं एक त्यांचा करार झाला की RBI आणि बँक असोसिएशन या दोघांचा वॉच NPCIवर असतो. तर मित्रांनो, NPCIमध्ये पेमेंट अडकण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आता त्यानंतर पेमेंट जसं डेव्हलप व्हायला लागलं त्यानंतर NPCIने परत एकदा अजून उंच भरारी घेण्यासाठी UPI आणि QR कोड लॉन्च केले. UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफरन्स, की ज्याला आपण गुगल पे, फोनपे, पेटीएम हे ज्या सुविधा वापरत आहेत ते UPIद्वारे होत आहेत. तर UPIने देखील कधी कधी लोकांना पेमेंट ट्रान्सफरला प्रॉब्लेम यायला लागले. मग त्यानंतर QR कोड आला. QR कोड स्कॅन केल्यावर विदिन सेकंदमध्ये काही न करता आपलं पेमेंट इमिडिएट सिस्टीममध्ये होत असतं. तर मित्रांनो, NPCIमुळे अधिक लोकांना त्यांचे कामं करणं सोयीस्कर झाले आहे. आणि आधी कसं असतं, फंड कोणालाही चुकीच्या ठिकाणी जात नव्हता. NPCIचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? टू प्रोव्हाइड ट्रान्झिशन नॉन डिफेक्टिव्ह विथ कस्टमर सॅटिस्फॅक्शन, म्हणजे ग्राहकाला व्यवहार पुरवताना दोषविरहित व्यवहार पुरवणे हे NPCIचं मुख्य उद्दिष्ट आहे. NPCIमुळे आपला पेमेंट करण्याची जी पद्धत आहे सुलभरित्या झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही NPCI लिंक कसे करणार? तर तुम्ही प्रत्येक बँकांमध्ये आपलं खातं असतं. खातं आधार लिंक हा प्रकार वेगळा आहे. बँकेत मोबाईल लिंकिंग करणं हा वेगळा प्रकार आहे. आणि बँकेत NPCI लिंक करणं हा वेगळा प्रकार आहे. तर मित्रांनो, समजा तुमचे जर एकापेक्षा अधिक अकाउंट असतील आणि पैकी तुम्हाला NPCI अकाउंट कुठलं हे माहीत नसेल, तर तुम्हाला NPCI लिंकिंग करायचं असेल तर आधी ब्रांचमध्ये जाऊन NPCI लिंकिंगचा फॉर्म भरावा लागतो. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं NPCI लिंकिंग जर दुसरं बँक असेल तर त्या शाखेशी तुम्हाला तसं सांगावं लागतं की तुम्हाला एखादं बँक दुसऱ्या बँकेला लिंक असेल तर तुम्ही तिथूनही चेंज करू शकतात. किंवा तुम्हाला जर याच बँकेत करायचं असेल तर संबंधित अधिकाऱ्याला त्या आधीच्या बँकेची हिस्ट्री तुम्हाला सांगावी लागते की तुम्हाला तुमचं आधी त्या बँकेत खातं होतं. आणि त्यात एक दुसरा महत्त्वाचा विषय मित्रांनो, की बऱ्याचशा लोकांना चे पेमेंट हे DBTद्वारे येतात, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर येतं. तर त्यांना हेच माहिती नाही की त्यांनी कसं आहे, आता बऱ्याचशा ग्रामीण भागात बचत गटचे लोन घेतात, स्मॉल फायनान्स बँक भरपूर आहेत. हे लोक त्या बँकांमध्ये खाते उघडून घेतात. त्या बँकांकडून नकळत त्यांच्याकडे NPCI लिंकिंगचा जो प्रत्येक बँकांमध्ये अकाउंट ओपनिंग करताना NPCI लिंकिंगचा टॅब असतो, तो अलाव केला जातो त्यांच्याकडनं. म्हणून सडनली ते खाते लिंक होऊन जातात. म्हणून जागरूक नागरिक म्हणून तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की तुमचं खातं कुठल्या बँकेत लिंक आहे. तर मित्रांनो, NPCI लिंक करताना
काळजीपूर्वक करा की ज्या बँकेत तुमची होम ब्रांच असेल, बँकपासून तुम्ही जवळ असाल अशीच बँक तुम्ही NPCIला लिंक करा. काय होतं, तुम्ही छोट्या मोठ्या फायनान्स बँकांमधून कर्ज घेतात आणि नकळत तुमचे NPCIला लिंकिंग होऊनही जातात ते खाते. पण काय होतं की कालांतराने तुमचे काही दिवसानंतर जे खाते तिथं लिंक असल्यामुळे कधीतरी गव्हर्नमेंटची सबसिडी येते, जसं की घरकुलची सबसिडी आली, गॅस सिलेंडरची सबसिडी आली, अन्य कुठल्याही गव्हर्नमेंट योजनांची सबसिडी. आता कुठलीही योजना ही डायरेक्ट डीबीटी मार्फत मिळते. आधी कसं होतं की सेंट्रल मिनिस्ट्रीवरून पैसा स्टेट मिनिस्ट्रीला यायचा, तिथून त्यानंतर विभागाला यायचा, विभागानंतर तहसीलला यायचा, तहसीलनंतर ज्या ज्या तालुक्यानुसार तो डिस्ट्रीब्यूट व्हायचा. मित्रांनो, आता तशी सिस्टीम राहिलेली नाही. आता डायरेक्ट बेनिफिट कस्टमरला मिळतो. म्हणून तुम्ही जसं की आता नुकतीच कर्जमाफी झाली, कर्जमाफी झाल्यामुळे जे खाते NPCI नसतील तर त्यांचे होल्ड केले जातील. तर मित्रांनो, आपले खाते NPCI असू द्या, आणि NPCI करणं हे महत्त्वाचंच आहे. आधार लिंकिंग हा वेगळा प्रकार आहे, NPCI हा पूर्णतः वेगळा आहे. तर मित्रांनो, आपली NPCI लिंकिंग कशी चेक करायची, तर मित्रांनो त्यासाठी एक NPCIची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जाऊन तुमचा आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला OTP येतो. OTP आल्यानंतर तुम्ही OTPद्वारे तुमची माहिती ॲक्सेस करू शकतात. फक्त एक लक्षात ठेवा मित्रांनो, आधार OTP शक्यतोवर तुम्ही ज्यांच्यावर श्युरिटी करू शकतात अशाच लोकांना शेअर करायचा. अन्यथा तुम्हाला कुठलाही फोन आला, मी स्वतः जरी फोन केला तुम्हाला, तरी मला OTP द्यायचा नाही. तर मित्रांनो, NPCI लिंकिंग झाल्यानंतर बऱ्याचशा तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. जर कोणालाही अजून NPCIच्या बद्दल काही डाऊट असेल, काही NPCI बद्दल काही प्रश्न असतील, तर मला तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका मित्रांनो. मी तुम्हाला NPCI बद्दल अधिक माहिती सांगू शकेल. त्यानंतर माझ्या ग्रामीण भागातील बरेच वयोवृद्ध नागरिक असतील, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या विधवा महिला पेन्शन घेत असतील त्या असतील, त्यानंतर अन्य जे गव्हर्नमेंटचे जे विविध योजनांचे लाभ घेणारे जे लाभार्थी असतील, यांना माझी विनंती राहील मित्रांनो की त्यांनी, जर तुमचं पगार येत नसेल किंवा तुमचं पेमेंट कुठल्या कारणास्तव वंचित राहिलं असेल, तर तुम्ही NPCIचं स्टेटस एकदा चेक करून घ्या. कारण की कसं असतं मित्रांनो, कळत नकळत आपल्याकडे खाते उघडले जातात आणि ते खाते बाय डिफॉल्ट NPCIला लिंक होऊन जातात. त्याच्यामुळे तुम्हाला हेच समजत नाही की तुमचं कुठलं खातं NPCIला लिंक आहे. कारण की तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो, कारण की आपण जसंही स्कूल लाईफमध्ये असतो, हा प्रॉब्लेम जास्त करून महिला मंडळींना जास्त येतो. कारण की जेव्हा ते एज्युकेशन करत असताना त्यांचं कॉलेजचं अकाउंट असतं किंवा शालेय शिष्यवृत्ती मिळण्यासाठी जे खातं उघडलं असतं, ते खातं ॲक्टिव्ह राहतं. काय होतं, काही कालांतराने त्यांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर ते सासरी जेव्हा जातात त्या ठिकाणी वेगळं अकाउंट उघडतात. लाडक्या बहिणीचे मोस्ट ऑफ ऑल पेमेंट त्याच्यामुळेच फसलेले आहेत बऱ्याच जणांचे. काय झालं की तिकडं बी त्यांचं अकाउंट ॲक्टिव्ह राहतं, त्यानंतर इकडं ते अकाउंट ॲक्टिव्ह होतं. हे नंबर ऑफ वेळा आधार लिंकिंगचे फॉर्म भरतात, पण NPCIचं स्टेटस बघितल्या नसल्या कारणामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची बेनिफिट मिळत नाही. तर मित्रांनो, प्रत्येकाने NPCIची ज्याचं पेमेंट रेग्युलर येत आहे त्यांना नो डाऊट, त्यांना काही काळजी करायची गरज नाही, त्यांचं NPCI ऑलरेडी लिंक आहे. पण ज्यांना जर पेमेंटचा अडचण येत असेल तर त्यांनी एकदा NPCIची लिंकिंगची साईटवर जाऊन NPCIचं स्टेटस बघून घेणं हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, NPCI बद्दल तुम्हाला जी माहिती कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे ज्या बिचाऱ्या गोरगरिबांना जर NPCIच्या प्रॉब्लेममुळे जर त्यांना अडचण येत असेल तर त्यांना नक्कीच मदत मिळेल. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, धन्यवाद.